शौर्य ऑटो स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसिंग सेंटर इस्लापूर. आमच्याकडे 2 व्हीलर 3 व्हीलरचे सर्व स्पेअर पार्ट मिळतील. अवश्य भेट द्या. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समोर, रेल्वे स्टेशन रोड, इस्लापूर. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सायंकाळी होणाऱ्या लोडशेडिंगमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत किनवट तालुक्यातील कुपटी व सोनपेठ येथील संतप्त ग्रामस्थांनी इस्लापूर येथील महावितरण कार्यालयावर धडक देत सहाय्यक कनिष्ठ अभियंता राठोड यांना घेराव घातला. सायंकाळची लोडशेडिंग तात्काळ बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा नागरिकांनी यावेळी दिलाय. पावसाळ्यात अंधार पडल्यानंतर साप, विंचू व इतर विषारी सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. अशावेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने महिला, लहान मुले, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत असल्याची तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. अनेक गावांमध्ये रस्त्यांवर, घरांच्या परिसरात आणि शेतवस्त्यांवर पूर्ण अंधार पसरत असल्याने अपघात आणि सर्पदंशाच्या घटना घडण्याची भीती वाढली असल्याचे त्यांनी सांगितलं. महावितरणने आवश्यक असल्यास सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत कोणत्याही वेळेत लोडशेडिंग करावी, मात्र सायंकाळच्या वेळेतील वीज पुरवठा खंडित करू नये अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी सहाय्यक कनिष्ठ अभियंता राठोड यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारून हा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तातडीने पोहोचविण्याचे आश्वासन दिले. मात्र लवकरात लवकर निर्णय न झाल्यास महावितरणाविरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. आम्ही सर्व ग्रामस्थ कोसमेट, लहान कुपटी, लोखंडवाडी, करंजी, फुडी, सोनवाडी, कुपटी, सोनपेठ आणि या परिसरातील आम्ही सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी एमएससीबी ऑफिसला आलेलो आहोत. कारण एमएससीबी ऑफिसकडून आमच्या एवढ्या गावांना सायंकाळची जे लोड शेडिंग आहे 7 ते 10चा टाईम असल्यामुळे आम्हाला लाईटचा फार त्रास होत आहे. कारण या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आमच्या घरामध्ये विंचू, साप आणि लहान मुलांना डासापासून फार त्रास होत आहे. कारण आम्ही रोगराईच्या प्रवाहात वाहत चाललो आहे. त्यासाठी आम्ही साहेबांना विनंती करतो की हे लोड शेडिंगचा टाईम जो आहे तो बदलून आम्हाला दिवसातून 6 ते सायंकाळच्या 6 पर्यंत, सकाळ ते 6 ते सायंकाळच्या 6 पर्यंत त्यांनी त्यांच्याप्रमाणे जेवढी लोड शेडिंग ठेवायची असेल त्यांनी ठेवू शकता, पण जो रात्रीचा टाईम ठेवलेला आहे तो बदलून आम्हाला मिळावा. कारण आमचे सर्व ग्रामस्थ त्या लाईटपासून आणि विंचू, सापच्या याच्यातून आमचा बचाव होईल यासाठी आमची मागणी आहे. तर सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही एमएससीबी ऑफिसवर आम्ही मोठं आंदोलन करू. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.